आज आपण बनवूया साधी सोपी मूग डाळीची आमटी। तर त्यासाठी इथे मी अर्धा वाटी मूग डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। आता इथे 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। आता फोडणीमध्ये आपण लसूण टाकून घ्यायचा आहे। 3-4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत। एक मीडियम साईजचा कांदा, कढीपत्ता हे सगळं तेलावरती परतवून घ्यायचं। कांदा लालसर होईपर्यंत सगळं परतवून घ्यायचं। टोमॅटो ॲड करायचा। टोमॅटो नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा तेलावरती। टोमॅटो नरम झाला की यात आपण आपले घरगुती मसाले ॲड करायचे आहेत। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत। त्यानंतर घरगुती लाल मसाला आणि गरम मसाला। आता हे सगळं तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटांसाठी। आणि हे छान परतवून झालं की यात आपण डाळ घालायची। आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आणि डाळीला छान उकळी काढून घ्यायची। 3 ते 4 मिनिटांसाठी उकळी काढून घ्यायची। इथे डाळीला छान उकळी आलेली आहे। तर यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची। तर आपली मूग डाळीची आमटी तयार आहे भातासोबत खायला। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवता का? कमेंट करून नक्की सांगा।